नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। आता महाराष्ट्र शासन अर्थसहाय्य देणार आहे। व्याजामध्ये 1% कमी करणार आहे, असा सदरील GR आलेला आहे। काय आहे GR सविस्तर पाहूया। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सन 2024-25 मधील अर्थसंकल्पीय तरतुदीचे वितरण करण्याबाबत शेतकरी अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी 1% व्याजदर कमी करणे अर्थसहाय्य सदरील GR 2 जुलै 2024 दिवशी काढण्यात आलेला आहे, जाहीर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, याची थोडक्यात प्रस्तावना पाहूया। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 6% व्याज दराने अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेतला आहे। सदरील निर्णय केंद्र शासनाच्या धोरणानुसार आहे। ज्या बँका शेतकऱ्यांना 7% व्याज दराने कर्ज देत होत्या, आता त्याच बँका शेतकऱ्यांना 7% ऐवजी 6% व्याजदराने कर्ज देतील, असा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। शासन निर्णय नेमका काय आहे ते जाणून घेऊया। सन 24-25च्या आर्थिक वार्षिक शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी 1% दराने व्याजदर कमी करून अंतर्गत 6,000 लाख निधी उपलब्ध आहे। म्हणजे की मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने याच्यासाठी 6,000 लाख निधी मंजूर केला आहे। त्यापैकी 2,827.36 लाख एवढ्या निधीचे वितरण करण्यास शासन निर्णयात मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे की मित्रांनो, आता सदरील तुम्हाला जे पहिले बँकेमध्ये 7% व्याजाचे तुम्हाला पीक कर्ज मिळत होते, ते कर्ज आता 1% कमी होऊन 6%च मिळणार आहे। म्हणजे की राज्य शासनाने सदरील GR मध्ये 1% व्याज कमी करण्यासाठी सर्व बँकांना आदेश दिलेले आहेत। लवकरात लवकर हे सर्व नियम लागू होतील, असा उल्लेख ह्या GR मध्ये केलेला आहे। त्याचबरोबर मित्रांनो, हे कर्ज फक्त पिकासाठीच आहे। म्हणजे की ही योजना फक्त शेतकऱ्यासाठीच आहे, बाकी कुठलं होम लोन वगैरे नाही आहे, यामध्ये असा उल्लेख केलेला नाही आहे। मित्रांनो, माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर एक लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।